आज संडे होता. मग म्हटलं चला काहीतरी बनवूया म्हणून. मग आहे ना 2 पेले मी मैदा घेतला, तो चांगला चाळून घेतला. मग त्याच्यामध्ये मीठ घातलं. मग 2 चमचे तेल सोडलं. मग याचं तेल आणि मैदा एकजीव करून घेतला, म्हणजे तेल पिठाला सगळं चोळून घेतलं. मग त्याच्यामध्ये असं मुटका व्हायला लागल्यानंतर आहे ना थोडं थोडं पाणी घालून आहे ना हे पीठ मी एकजीव असं मळून घेतलं. चांगलं मळून आहे ना असं एक गोळा तयार केला. असं छान मळून घेतलं. त्याचा गोळा झाल्यानंतर तो ना असा झाकून ठेवला. आणि थोडं धने आणि थोडी बडीशेप आहे ना एका मिक्सरच्या भांड्यात मी वाटून घेतली. आणि थोडं अद्रक, लसूण आणि मिरची वाटून घेतली. इथे 4 बटाटे घेतले, अर्धी वाटी मटार घेतले. आणि इथे कढई ठेवली तापत, त्याच्यामध्ये थोडे जिरे घातले. मग जिरे चांगले भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये तो मसाला टाकला. मसाला चांगला परतून घेतला. मग त्याच्यामध्ये मिरची आणि अद्रकची जी पेस्ट करून ठेवली होती ती टाकली. ती चांगली हलवून घेतली तेलामध्ये. मग त्याच्यामध्ये मटार टाकले. मग हळद घातली. आणि मग त्याच्यामध्ये धने जिरे पावडर आणि थोडा गरम मसाला टाकला. थोडं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि चांगलं भाजून घेतलं. मग त्याच्यामध्ये 4 बटाटे होते ते कुस्करून परतून घेतले त्याच्यामध्ये. नंतर पुढे सांगते मी तुम्हाला काय झालं माझ्यासोबत ते. मग असं चांगलं एकजीव सगळं असं भाजी तयार करून घेतली त्याची स्टफिंग. मग त्याच्यामध्ये थोडं मीठ घातलं आणि थोडा धनिया टाकला. आणि छान असं स्टफिंग तयार झालं. स्टफिंग तर एकदम भारी तयार झालं होतं, खूप टेस्टी झालं होतं. आणि नंतर मग ते ठेवलं साईडला. आणि इथे एका वाटीमध्ये मी 2 चमचे मैदा आणि 2 चमचे तेल सोडून आहे ना स्लरी तयार करून घेतली. पुढे गंमत आहे, सांगणार आहे मी पुढे काय झालं ते. नंतर मग छान स्लरी तयार झाल्यानंतर आहे ना मी ते मैदा जो आपण मळून ठेवला होता ना मैद्याचा गोळा, तो घेतला आणि तो ना पोळपाटावर आहे ना असा एकजीव करून मळून घेतला. आणि त्याचे ना असे 5 गोळे करून घेतले. नंतर मग ती एकावर एक असे लाटून आहे ना साईडला ठेवत गेली. असे छान असे 5 रोट्या मैद्याच्या मी तयार करून घेतल्या. पुढे सांगणार आहे मी काय झालं ते. मग असे मैद्याची रोटी तयार करून घेतली. त्याच्यानंतर जी स्लरी आपण साईडला ठेवली होती ती त्याच्यावर ना एक रोटीवर अशी लावून परत दुसरी रोटी ठेवून त्याच्यावर आहे ना अशा एकावर एक ना अशा रोट्या मी स्लरी लावून ठेवत गेले. मग अशा 5 रोट्या एकावर एक ठेवल्यानंतर मग मी त्याच्या ना असं स्लरी लावत त्यांना घड्या घातल्या. अशी असं चांगलं चौकोनी घडी घातली त्याची. मोठा असा त्याचा उंडा झाला तयार. मग तो चौकोनीच आहे ना असा लाटून घेतला मी एकसारखा सगळीकडून, जास्त पातळ केला नाही. पण इथे ना माझ्याकडून आहे ना एक चूक घडली होती, ती दिसेल पुढे तुम्हाला काय झालं ते. नंतर मग असा उंडा तो लाटून घेतला पोळपाट भरून. मग साईडचे ना असे त्याचे कट करत गेली साईडचे. आणि नंतर मग त्याच्यामध्ये ना असे 4 भाग त्या ह्याचे केले रोटीचे आणि असे स्टफिंग करून असे तळले. तळल्यानंतर बघा त्याचे पफच फुगले नाहीत.